श्री स्वामी समर्थ. नमस्कार भक्तांनो. कुणालाही माहीत नसतील अशा भाग्य बिघडवणाऱ्या 15 गोष्टी. 1. अंत्ययात्रेपुढे चालत जाणे. 2. मंदिरातून घरी आल्यावर पाय धुणे. 3. तरुणाच्या अंत्यसंस्काराचे जेवण जेवणे. आपल्या हिंदू धर्मग्रंथात दान करण्याची परंपरा प्राचीन काळापासून चालत आलेली आहे. दानाच्या महत्त्वाबाबत धार्मिक शास्त्रांमध्ये सांगितले आहे की व्यक्तीने आपल्या क्षमतेचा 1/2 आणि कष्टाने कमावलेला पैसा दान करावा. दान केल्याने माणसाच्या वाईट कर्माचा नाश होतो आणि पुण्यकर्म वाढतात. भक्तांनो, पुढे जाण्याआधी तुम्हाला व्हिडिओला एक लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट बॉक्समध्ये जय लक्ष्मी माता नक्की लिहा. भक्तांनो, आज आपण इथे वाईट कर्माचा नाश होऊन पुण्यकर्म वाढल्याने माणसाला अनेक पापापासून मुक्ती मिळते एवढं बघणार आहोत. एवढेच नाही तर दान केल्याने मागील जन्मातील पापांचाही विसर पडतो. शास्त्रानुसार दान केल्याने केवळ दान करणाऱ्या व्यक्तीलाच नाही तर त्याच्या कुटुंबाला आणि मुलांनाही पुण्य मिळते. म्हणूनच माणसाने नेहमी गरीब आणि गरजू लोकांना दान करावे. पण रक्तदान करण्यापूर्वी त्यासंबंधी नियम जरूर जाणून घ्या. शास्त्रात काही गोष्टींचा उल्लेख आहे ज्यांचे दान करणे किंवा नुसते दान करणे शुभ नाही. या गोष्टी दान किंवा दिल्याने तुम्ही गरीब होऊ शकता. त्यामुळे जाणून घ्या कोणत्या वस्तूंचे दान करू नये आणि दान करण्याचे नियम काय आहेत. 1. तीक्ष्ण वस्तू कधीही दान करू नये. कोणी विचारले तरी या गोष्टी दान करू नका. यामध्ये कात्री, चाकू, तलवार, लोखंडी फाईल, खंजीर इत्यादी समावेश आहे. ज्योतिषशास्त्रानुसार या वस्तूंचे दान केल्याने तुमच्या जीवनात नाश होऊ शकतो. त्यामुळे जीवनात विस्कळीतपणा येऊ शकतो. कुटुंबात कलह आणि नकारात्मकता येऊ शकते. सोबतच व्यवसायात नुकसान होते. या गोष्टी कोणालाही दिल्याने ती व्यक्तीच्या प्रत्येक पैशावर अवलंबून राहू शकते. 2. प्रत्येकाला घड्याळाचे कार्य माहीत आहे, परंतु काही वेळा लोक घड्याळांची देवाणघेवाण देखील करतात. पण लक्षात ठेवा की असे केल्याने तुमच्या समस्या वाढू शकतात. म्हणून तुम्ही तुमचे घड्याळ इतर कोणत्याही व्यक्तीला घालू नये. घड्याळ एखाद्या व्यक्तीच्या आयुष्यातील चांगल्या आणि वाईट काळाशी निगडीत असल्यामुळे आपल्या मनगटावर इतर लोकांचे घड्याळ धारण केल्याने आपल्या जीवनात आर्थिक समस्या तसेच आरोग्याशी संबंधित समस्या येऊ शकतात. 3. शिळे अन्न कधीही कोणत्याही गरीब व्यक्तीला दान करू नये. असे केल्याने तुमच्या कुटुंबातील सदस्यांचे आरोग्य बिघडू शकते. जाणून बुजून एखाद्याला शिळे किंवा खराब झालेले अन्न घालू नये. घातल्याने तुमच्या घरात गरिबी येऊ शकते. शिळ्या अन्नाचे दान रोगाच्या रूपाने घरी परत येते आणि दान केल्याने जीवनात नाश निर्माण होतो. म्हणूनच आपण स्वतः जे खाऊ शकतो तेच अन्न कोणालाही खायला द्या. 4. प्रत्येकाला केस चालवायला आवडतात, पण त्यासाठी फक्त स्वतःचा खांदा वापरावा. दुसऱ्याच्या खांद्याचा वापर करू नये. आरोग्याच्या दृष्टीने आणि शास्त्राच्या दृष्टीने फायदेशीर नाही. केवळ कंगवाच नाही तर डोक्याशी संबंधित कोणतीही सामग्री दुसऱ्या व्यक्तीला देऊ नये. याचा तुमच्या नशिबावर विपरीत परिणाम होऊ शकतो. अशा परिस्थितीत दान करण्यापूर्वी या गोष्टींकडे विशेष लक्ष दिले पाहिजे. 5. हिंदू धर्मात झाडूला देवी लक्ष्मीचे प्रतीक मानले जाते. याच कारणामुळे चुकून झाडूला हात लावल्यास नेहमी माफी मागितली पाहिजे. याचसोबत झाडू वेगळ्या ठिकाणी लपवून ठेवला आहे. चुकूनही झाडू दान करू नये. असे केल्याने लक्ष्मीचा कोप होतो.
यामुळे घरातील आशीर्वाद दूर होऊ लागतात, संकटे आणि आर्थिक संकटे येतात. 6. शास्त्रानुसार संध्याकाळी दूध आणि दही दान करणे अशुभ मानले जाते. दूध आणि दही पांढरे असतात, जे चंद्रग्रहाशी संबंधित आहेत. सूर्यास्तानंतर दूध आणि दही दान केल्याने घरातील सुख समृद्धी दूर होते. माता लक्ष्मीची दुधाचा संबंध आहे, म्हणूनच सूर्यास्तानंतर कोणालाही दूध आणि दही दिल्याने घराची आर्थिक स्थिती बिघडते आणि घरात गरिबी येते. म्हणूनच सूर्यास्तानंतर कोणालाही दूध आणि दही दिल्यास घराची आर्थिक स्थिती बिघडते, यामुळे घरात गरिबी येऊ लागते. 7. ज्योतिषशास्त्रानुसार मोहरीचे तेल दान करणे चांगले मानले जाते, पण काही लोक वापरलेले तेलही दान करतात. असे केल्याने तुम्ही पापात सहभागी होऊ शकतात. तुम्ही कधीही वापरलेले तेल दान करू नका, कारण ते भगवान शनिदेवाला क्रोधित करतात आणि त्यामुळे तुम्हाला त्यांच्या क्रोधाला सामोरे जावावे शकते. 8. सूर्यास्तानंतर विशेषतः गुरुवारी हळद दान करू नये, कारण हळद गुरुशी संबंधित मानली जाते. हळद दान केल्याने बृहस्पती कमजोर होतो, त्यामुळे जीवनात संकट येतात आणि घरात अशांतता असते. याशिवाय चुकूनही मीठ दान करू नये, कारण मिठाचे दान केल्याने शनीच्या 7.5 झेलनीला सामोरे जावे लागते. तसे मिठाचे दान केल्याने व्यक्ती कर्जात बुडू जातो. 9. ज्योतिषशास्त्रानुसार सूर्यास्तानंतर कधीही कोणत्याही व्यक्तीला धन किंवा धने देऊ नये, कारण संध्याकाळी लक्ष्मीचे आगमन होते. संध्याकाळी पैसे दान केल्याने किंवा लक्ष्मी कोपून निघून जाते, यामुळे घरात गरिबी येऊ लागते आणि संपत्तीची कमतरता भासते. जरी तुम्ही कोणत्याही वस्तूच्या बदल्यास एखाद्या पैसे देऊ शकता. 10. ज्योतिषशास्त्र सांगते की प्लास्टिक, स्टील आणि काच, ॲल्युमिनियम किंवा यापासून बनवलेली भांडी कधीही दान करू नयेत. असे करणे अशुभ मानले जाते. हे दान तुमच्या व्यवसायात घट आणू शकते किंवा तुमच्या कुटुंबातील सुख आणि शांती नष्ट करू शकते. 11. हे करत असताना हे लक्षात ठेवावे की फाटलेले ग्रंथ किंवा धार्मिक ग्रंथ कधीही दान करू नये, कारण ते दान केल्याने घरामध्ये अशुभता निर्माण होते. 12. एखाद्याने नेहमी गरजूंना दान केले पाहिजे, तरच पुण्य मिळते. काही व्यक्तींनी निस्वार्थपणे दान केलेले पाहिजे किंवा दोषातून केलेले दान हे यासोबत दानश्रद्धेने आपल्या हातात देऊ नका आणि दान करताना कधीही जमिनीवर ठेवू नका. श्री स्वामी समर्थ.